कांदा टोमॅटो आणि लसूण असं ग्रेव्ही भाजायचं आहे. ग्रेव्ही करायची आहे म्हणून भाजायचं चालू आहे. तर थोडंसं तेल टाकलं भाजायचं. गरम पाण्यात काजू भिजत घातले ग्रेव्हीसाठी. आणू गेली इथं शाळेला आणि माझी देवपूजा दिन झाली होती आणि ह्यांनीच भाजी लागली होती करायला. तर काजू भाजून घेऊन सगळी तयारी दिली होती. तर काजू फक्त भाजायचे होते आणि नंतर म्हणजे भाजी करायची. तर तेवढं राहिलं होतं. बोरमिटा बादलीत गा माझ्या तर वाढदिवसाला मी भाजी करायला लागलो. घालायचं असतं. हे करा घालत असतो गाडी आवर. लाईट भाजी आपली तयार झाली बरं का. आता मस्त अशी फक्त कोथिंबीर नाही आता. इथं मस्त अशी देवपूजा झाली आणि इथे बाहेर छोटीशी अशी रांगोळी काढली. हे आत्ताच पाऊस झालाय. त्या कणिक मध्ये मम्मीने तर यांच्यासाठी असं जेवणाचं ताट तयार केले. काजूची भाजी, चपाती आणि कांदा. माझा मात्र असा अवतार झालाय, स्वयंपाकी झालाय. तर स्वयंपाक झाला आणि पहिल्यांदा ह्यांना जेवायला वाढलं होतं. म्हणलं आवरून नंतर आपण जेवण करावं. तर अर्थातच त्यांनीच भाजी केली, छानच झाली असणार म्हणा. आणि मेंढ्या इथं भरपूर आल्या होत्या तर ते शूट थोडंसं घेतलं होतं. त्यानंतर पाऊस जे चालू झाला, पाऊस काय थांबेना. परत थोड्या वेळानं मग पाऊस म्हणजे कमी आल्यानंतर मग संध्याकाळी अनुचा खूप आग्रह होता की केक आणायचा. तर म्हणून मग केक आणायला गेलो होतो. तर ना सिलेक्ट करत होतो कोणता घ्यायचा ते. तर ह्यांना तर चॉकलेट फ्लेवर जास्त आवडतात. तर म्हटलं घ्या, का तर माझ्या वाढदिवसाला तर ह्यांनी माझ्या आवडीचा फ्लेवर आणला होता. मला काय चॉकलेट फ्लेवर जास्त म्हणजे नाही आवडत. तर हे तर केक घेतला तर छान असतात बरं का इथं केक. हे जे केक शॉप आहे ते घरापासून लांब आहे पण केक चांगले असतात. त्यामुळं आम्ही तिथंच कायम घेतो. तर छान असं ऑप्शन करून म्हटलं चला केक कापूया. तर अक्षू इथं लागली होती घ्यायला शूट आणि मी इथं करत होते की ऑप्शन करण्याची तयारी. देवापुढंसुद्धा दिवा वगैरे लावला होता आणि माझी चालली होती तयारी. तर पाऊस चिखल वगैरे ना, त्यामुळं अनुला नेलं नव्हतं. अनु लागली होती मला का नेलं नाही म्हणून ओरडायला. तर अनुला बिना घेताच गेलो होतं केक आणायला आम्ही. आणि अनुचा आग्रह होता की मी पण कापणार केक, का तर कुणाचा वाढदिवस असला की तिला वाटते तिचाच वाढदिवस आहे. मग अनु पण त्यामुळं पप्पाबरोबर बसली होती. दोघांचं पण ऑप्शन करून अनुनं केक कापला. तर मी अगोदर केलं होतं आणि पोरी तर नुसत्या लाजत होत्या. आमचं काय शूट घेऊ नको, आम्हाला माहिती नाही आहे म्हणजे काय आधी लावायचं काय नंतर. म्हटलं मी सांगते तर नाही ऐकनात. तर म्हटलं असू द्या, थोडंसं नुसतं वळलं तरीसुद्धा चालतंय.
अजून वळणार आहे की तुला तुला चला लय आवडते साखर. थोडीच दे अनुला, अनुला खातीये. तर घरातलं सेलिब्रेशन झालं आणि बसलो होतो तोपर्यंत त्यांचे मित्रमंडळी सगळे आले होते. त्यांच्यासाठी छान अशी मस्त कॉफी केली होती आणि कॉफी सगळ्यांना दिली. आणि ते सुद्धा ना केक घेऊन आले होते. तर ह्यांचं कसं असतं म्हणजे बाहेर पण जाऊन कधी कधी सेलिब्रेशन असतं किंवा घरी येऊन पण म्हणजे सगळ्यांचंच असंच असते. त्यामुळे येणार आहेत का नाही नक्की तेच काही माहिती नव्हतं. फोन पण काही आलेला नव्हता ना. आणि मग ते घरीच आले. मग ठीक आहे म्हटलं. आणि मी ठरवलं होतं की डोसे वगैरे करायचे पण त्यांचं पण काय अचानकच मला कळाल्यामुळं सगळं माझं ते राहिलंच करायचं. मग केक दिला खायला आणि कॉफी केली होती. तरी पण काय अजून 1-2 जण आली नव्हती. कायम येतात पण काहीतरी कारणानं आली नसतील. तर आता जेवण वगैरे झाली आमची. तर आज काय सकाळीच काजूची भाजी भरपूर झाली असल्यामुळं संध्याकाळी काय भाजी केली नाही. जिरा राईसच केला आणि केक वगैरे खाल्ल्यामुळे काय जेवण जास्त जाणार नव्हतं मला. बॅटरचं काय आणि बेटर आता उद्या खायचं. तर ह्यांचे मित्र मंडळी ती सगळी काय त्यांचं कळणाच येणार आहेत का नाही म्हणजे हेच झालं होतं. म्हणून मी सगळी तयारी केली होती. खोबरं अक्षरशः मी चिरून सुद्धा ठेवलं होतं पटकन मिक्सरमध्ये करून आपलं म्हणजे खोबऱ्याचं वाटतं हे आपलं चटणी तयार करायची म्हणून. बटाटे वगैरे सुद्धा उकडून हे सगळं हे केलं होतं आणि करायचं म्हणून ठरवलं. पण होय नाही काहीच कळेना. आणि आली त्यांना तरी 8 वाजले असते नाही. तर सगळ्याची कामं म्हणायच की करून येऊपर्यंत त्यामुळं मग सगळं झालं. तर आता उद्या खायचं दिवसभर तिखट त्यांच्यासाठी म्हणून नियोजन केलं. तर आता जेवण छान छान असं झाला. वाढदिवसाचा दिवस लगेच संपल्यासारखा वाटतं. माझा तर लयच लवकर संपला होता. आणि माझ्या वाढदिवसाला बाहेर गेलो म्हणजे अमावस्या होती. अमावस्याचं जास्त करून कुठं बाहेर आम्ही जात नाही. आणि मी ठरवलं होतं की ह्यांच्या वाढदिवसाला कुठेतरी बाहेर तर आपण जाऊ. तसं पंढरपूरला होतं पण पंढरपूरला आता भरपूर गर्दी आहे. का तर आता एकादश पण आहे ना. त्यामुळं पंढरपूर किंवा दुसरीकडं कुठंतरी काहीतरी आपलं फिरून थोडंसं तरी. पण आज तर काय सकाळी कामं आवरली तोपर्यंत लगे पाऊसच चालू झाला. आणि आमची पण थोडी तब्येत ठीकठाक नाहीच आहे. म्हणजे आता तर झोपली किती वेळ झालं लवकरच झोपली. पण ती आज तिची आज अजून तब्येत जरा हीच झाली आहे. तर छान असा वाढदिवस झाला. त्यामुळे नियोजन केलेलं सगळं फिसकटून गेलं माझं. तेच की पाऊस असल्यामुळं जाताच आलं नाही. केलं होतं नियोजन पण काय तेच की बाहेर असं जायचं कुठं तर फिरून यायचं म्हणून ठरवलं. माझ्या वाढदिवसाला पण मी केलं होतं पण नाही गेलं. तू काय केलं? जायचं फिरायला म्हणून असं वाटत होतं मला पण नाहीच की गेलोच नाही. त्यावेळेस सुद्धा कामच दिवसभर आणि काय राहिलंच. त्या दिवशी काही इतका पाऊस नव्हता. पाऊस बीस काय झाला नाही. पण आज मात्र दुपारपासून जी पाऊस चालू झाला ती काय थांबायचं नाव घेण्यात झाले. तर घरात पण सेलिब्रेशन झालं आणि मित्रमंडळी तर कायमच करतेच. त्याचं काय कायमच असते एकमेकांचं ह्यांचं करणं चालूच असतंय. पण अनु पण लागली होती कधी आहे बड्डे त्यामुळं म्हटलं करूया. आम्ही केला त्यावेळी होती की जागे पण परत ती झोपलीच. ही सगळी आली त्यावेळेला उठवत होतो पण उठलीच नाही. आणि असा आजचा दिवस असा गेला छान असा. आणि आजचा वाढदिवसाचा व्लॉग आमचा कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भाजीचं हेच केलं असं दे पप्पा बोलले की माझा वाढदिवस मीच भाजी केल्या बोललाय सगळी तुम्ही त्यात.